नमस्कार. आज एकादशी निमित्त मी साबुदाणा रोटी करत आहे. त्यासाठी मी साबुदाणा भाजून घेतला आहे. बटाटे उकडून घेतले आहे. एक डब्बा साबुदाणा आणि थोडेसे मीठ. आता हा साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा व चाळणीने चाळून घ्यायचा. बघा, आता हे पीठ तयार झाले आहे. या पिठात थोडे मीठ टाकून घ्यायचे. नंतर हा बटाट्याचा किस केलेला यात टाकायचा व हे पीठ चांगले एकत्र मळून घ्यायचे. बघा, आता आपले पीठ मस्त मळून झाले आहे. आता याचे छोटे छोटे गोळे करून पोळपाटावर ही रोटी लाटून घ्यायची. बघा, ही रोटी अशा प्रकारे लाटून घेत आहे मी. नंतर हिला गोल आकार येण्यासाठी मी एका झाकणाने ही कापून घेतली आहे व आता तव्यावर ही रोटी टाकली. बघा, कशी मस्त मऊ फुलली आहे. याच प्रकारे आता सर्व रोट्या तयार करून घ्यायच्या. बघा, कशी मस्त मऊ फुगली आहे. तर आता मी दुसरीकडे झिरकं करण्यासाठी शेंगदाणे, 2 मिरच्या आणि बटाटे घेतले आहे. तर आता कढईत तेल टाकलं. त्यात हे 2 बटाटे टाकून घेते. आता हे बटाटे थोडे परतून घ्यायचे. आता शेंगदाणे जे मिक्सरमध्ये बारीक केले आहे ते आता यात टाकून घेतले आणि थोडे चवीपुरते मीठ टाकायचे. बघा, आपली भाजी पण तयार झाली आहे. आता ही भाजी आणि त्या रोटी मस्त खायची. तुम्ही आता हा पदार्थ महाशिवरात्रीला करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे रोटी आणि हे झिरकं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर